नमस्कार, मी सुभाष मिसाळ बोलतो आहे. मोटिवेशनल स्पीकर आणि काउन्सलर, मेडिकल ॲडमिशन प्रोसेस, JVJ अकॅडमी अँड करिअर गायडन्स आपण. विद्यार्थी आणि पालक मित्र हो, चालू वर्षीची नीटची परीक्षा संपल्यापासून अनेक विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. पहिला प्रश्न असा आहे की काउन्सिलिंग चालू कधी होणार. दुसरा प्रश्न सतत सतावतोय, रिनीट होते की काय. आणि तिसरा प्रश्न आहे की ही मेडिकल जी साईट आहे ही सोडून द्यावी किंवा MBBS, BMS, BDS, BHMS हे सगळं सोडून द्यावं आणि D फार्मसी, B फार्मसी किंवा BSc ॲग्री किंवा इतर ठिकाणी ॲडमिशन घ्यावेत. इकडं वाट पाहायलाच नको, उगाच वेळ घालवायला नको. अशा विवंचनेमध्ये अनेक पालक आणि विद्यार्थी आहेत. याविषयीच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही विचार विनिमय करणार आहे तुमच्याशी. तर विद्यार्थी आणि पालक मित्र हो, पहिला प्रश्न तुमचा आहे की काउन्सिलिंग चालू कधी होणार. तर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की काउन्सिलिंग जुलैच्या 3rd वीकमध्ये 3ऱ्या आठवड्यामध्ये चालू होणार असं MMC कडून सुप्रीम कोर्टामध्ये सांगण्यात आलेलं आहे. याचं कारण म्हणजे जे काही 131 नवीन मेडिकल कॉलेज आहेत त्यांची परमिशन आणि त्यांचं जे इन्स्पेक्शन्स आहे, ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी पूर्ण करणं चालू आहे आणि त्यामुळं याला थोडासा उशीर लागतो आहे काउन्सिलिंगसाठी. काउन्सिलिंगवर स्टे वगैरे काय दिलेला नाही, म्हणजेच आपली काउन्सिलिंग जी आहे ती 100% या महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये चालू होणार, यात काही शंका नाही. दुसरा प्रश्न आहे रिनीट होणार का. रिनीट होणार की नाही हा मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या कोर्टामध्ये सध्या निर्णय आहे. परंतु भारतातील जे 24 लाख विद्यार्थी आहेत या सर्वांचा विचार करता आणि सेंट्रल गव्हर्नमेंट, NTA आणि CBI यांच्या रिपोर्टचा विचार करता रिनीटची शक्यता खूप कमी आहे. तरीही या ठिकाणी माननीय सुप्रीम कोर्टाने 18 जुलै 2024 ही आपल्याला सुनावणीसाठी तारीख दिलेली आहे आणि त्या दिवशी ती क्लिअर होणार आहे. त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही. आणि नंतरचा प्रश्न आहे की सध्या जो रँक आहे हा रँकसुद्धा प्रचंड वाढलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला ॲडमिशन मिळते का नाही मिळत, किंवा ही काउन्सिलिंग चालू होती कधी चालू होती. आपलं जे इतर ॲडमिशन्स आहेत, BSc ॲग्री असेल किंवा D फार्मसी असेल, B फार्मसी असेल, हे ॲडमिशन आपले जायचे, इकडे आपल्याला ॲडमिशन मिळायचं नाही आणि मेडिकलमध्ये MBBSलाही मिळणार नाही, BMSलाही मिळणार नाही. तर आपण इकडं तोपर्यंत D फार्मसी, B फार्मसीला ॲडमिशन घ्यावं किंवा BSc ॲग्रीला ॲडमिशन घ्यावं आणि नंतर आपण पाहूया, असाही विचार बऱ्याच पालक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असेल. परंतु ज्या इतर ॲडमिशनची जी कट ऑफ डेट असते ती 15 ऑगस्ट असते. 15 ऑगस्टपर्यंत आपण ॲडमिशन घेऊन कॅन्सल केलं तरी चालतं. आपल्याला ते डॉक्युमेंट्स आणि जी आपली फी आहे ती रिटर्न आपल्याला थोडंफार पॅनल्टी घेऊन आपल्याला परत देतात. परंतु 15 ऑगस्ट नंतर मात्र आपली जी डॉक्युमेंट्स आहेत किंवा जी फीस आहे ती या ठिकाणी आपल्याला मिळत नाही. त्यामुळे अशा पद्धतीचं कुणीही पालक आणि विद्यार्थ्यांनी करू नये. ज्यांना काही खूप कमी मार्क्स आहेत, म्हणजे थोडक्यात 180, 190, 200, 250, 350, 320, 350, 450, म्हणजे ज्यांना कॅपराऊंडमध्ये, महाराष्ट्राच्या कॅपराऊंडमध्ये आपण बसणार नाही असं वाटतंय, अशा विद्यार्थ्यांसाठी ॲडमिशनसाठी आमच्याशी संपर्क साधावा. JVJ अकॅडमीशी. आमचं जे ऑफिस आहे ते अकलूज नवीन स्टँड शेजारी माहेर हॉस्पिटल शेजारी आहे. JVJ अकॅडमिक अँड करिअर गायडन्स अकलूज. आमच्याशी संपर्क करा, ऑफिस येऊन भेटा. तुम्हाला आम्ही कमीत कमी पॅकेजमध्ये BMS जे तुमचं BHMS किंवा D फार्मसी, B फार्मसीला जेवढा खर्च होणार आहे
त्याच बजेटमध्ये आम्ही तुम्हाला एम एससाठी ॲडमिशन करून देऊ. 9 ते 10 लाख रुपयेमध्ये BAMS पूर्णपणे तुमचं होऊन जाईल, खात्रीशीर अगदी. हे पैसे तुम्हाला कुठेही द्यायचे नाहीत, कॉलेजवरच DD काढायचं आहे. शिवाय MBBSसाठी सुद्धा कमीत कमी तुम्हाला 55-56 लाख रुपयेपर्यंत जर तुमचं बजेट 4.5 वर्षामध्ये खर्चायचं असेल तरी MBBSला सुद्धा तुमचं ॲडमिशन होईल. फक्त तुम्ही आमच्याशी संपर्क करा. इतर ठिकाणी ॲडमिशन घेऊ नका. ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुमची गुंतवू नका. जर तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुमची जर तिकडं गेली तर तुम्हाला ते नंतर मिळणार नाहीत, कारण 15 ऑगस्ट कट ऑफ डेट असते आणि आपल्या ॲडमिशन्स मात्र 15 ऑगस्ट पूर्वी होणार नाहीत. म्हणून या ठिकाणी असा निर्णय घेऊ नका. आमच्याशी संपर्क करायचे जे विद्यार्थी असतील त्यांनी आम्ही तुम्हाला लो स्कोर आणि लो बजेटमध्ये ॲडमिशन करून देऊ. BAMS जर करायचं असेल तर 9 ते 10 लाखामध्ये तुमचं BAMS होईल. MBBS करायचं असेल तर 55-56 लाखामध्ये तुमचं MBBS, तेही 4.5 वर्षामध्ये. 4.5 वर्षामध्ये फी ही भरायची आहे. DDच तुम्हाला कॉलेजला द्यायची आहेत. कोणाच्या हातामध्ये रक्कम कसल्या पद्धतीची द्यायची नाहीत. हा आमचा तुम्हाला सल्ला असेल. फक्त एक वेळ अवश्य आमच्या ऑफिसला भेट द्या. हेच या ठिकाणी आज या क्लिपद्वारे तुम्हाला आम्ही सांगतो आहे. शिवाय काउन्सिलिंगची कसली चिंता करू नका. काउन्सिलिंगला उशीर झालेला नाही. गेल्या वेळेससुद्धा 20 जुलैपासून काउन्सिलिंग चालू झालेली होती. चालू वर्षीसुद्धा 20 जुलै किंवा एक 5-6 दिवसाचा फरक पडेल, फार तर जास्त काही फरक पडणार नाही. कारण काउन्सिलिंगला उशीर झाला असं डोक्यात कसले घेऊ नका. निवांत राहा, निश्चिंत राहा. काय अडचण असतील तर आमच्या JVJ अकॅडमीशी संपर्क करा. आज बस इतकंच. ऑल द बेस्ट. धन्यवाद.